24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे। नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आलाय। आता शासकीय कागदपत्रांवर फक्त वडिलांचंच नाव नाही तर आईचं नाव देखील लावावं लागणार आहे। वडिलांच्या नावाच्या अगोदरही आईचं नाव असेल। हेच नाही तर आता याचा अध्यादेश देखील जारी करण्यात आलाय। शासकीय कागदपत्रांमध्ये आता वडिलांच्या नावाप्रमाणेच आईचं नाव लावणं देखील बंधनकारक करण्यात आलंय। 11 मार्च 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। हेच नाही तर 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नावाची नोंदणी करताना वडिलांच्या अगोदर आईचं नाव येईल। म्हणजेच सुरुवातीला बालकाचं नाव, त्यानंतर आईचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव याप्रमाणे महसूल, शासकीय कागदपत्रे, शैक्षणिक कागदपत्रे, विविध परीक्षा या सर्वांमध्ये हा नियम लागू करण्यात आलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आईचं नाव टाकण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। शासकीय अध्यादेश असा काढण्यात आलाय। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा।